संघाने आपली पहिली मॅच जिंकली आहे आणि त्यानंतर मात्र नेक्स्ट मॅचमध्ये क्वालिफाय होण्यासाठी एक चांगली लढत मैदानाच्या आतमध्ये सुरू होणार आहे. तुमच्या आमच्या सर्वांचं लाडका मानाचा अभिमानाचा भांडूपचा अभिमान म्हणजेच KP9 चषक तुम्ही पाहतायत. हळूहळू सुद्धा आपण पाहिलं तर प्रेक्षक राजांची गर्दी मोठ्या संख्येने मात्र आता पराग विद्यालयाच्या क्रीडांगणावरती आपण पाहतोय. यूट्यूब लाईव्हच्या माध्यमातून सुद्धा boxcricket.in या ऑफिशियल वाहिनीच्या द्वारे संपूर्ण स्पर्धेचं लाईव्ह प्रक्षेपण. पहिला चेंडू फक्त दिशा दाखवली आहे. गतिवार चेंडू होता करण सोडाचा, परंतु तिथे क्षेत्ररक्षक गली रिजनवरती थोडंसं फंबल पाहायला मिळालं. कारण ज्या गतीने चेंडू ट्रॅव्हल झाला त्याच गतीने त्याला आपण पाहिलं गली रिजनमध्ये दिशा दाखवण्याचा प्रयत्न केला होता. टॅप करण्याचा प्रयत्न, रनआउटची संधी, विकेटचं पतन. सुरेश सरोजला जावा लागणारा बॅक टू द पवेलियन, गॉन. रन आउटच्या रूपामध्ये आपण पाहतोय, लागतोय झटका. चला न्यू बॅटर प्लीज, जास्त वेळ घ्यायचा नाही. ऑलरेडी आपण फलंदाज निवडून ठेवायचं आहे. कोणत्याही पद्धतीचं रिव्ह्यू सिस्टम या संपूर्ण स्पर्धेमध्ये नाही आहे. न्यू बॅटर नॉस्ट्रायकर एंडवरती आपण पाहतोय अरुणला इंट्रोड्यूस करण्यात आलाय. नेक्स्ट मॅच कर्णधार रेडी राईस इनिंग ब्रेकमध्ये, जिथे एका बाजूला वियंग पॅकर मासगाव तर त्यांच्या विपक्ष गोरेगाव पॅकर्स. इथे मात्र पहिला फुलर लाईनचा चेंडू फक्त टॅप केलाय. 3 चेंडूचा खेळ आतापर्यंत समाप्त झालाय. 2 धावा धावफलकावरती आहेत. इथे मात्र अजून एक टॅपचा फटका. फुलर लेनचा चेंडू होता, त्याला फक्त टॅप केला ऑन साईडला. फक्त 4 चेंडूचा खेळ झालाय. 3 धावा धावफलकावरती आहेत. एका बाजूला ओमकार मलाड तर त्यांच्या विपक्ष आपण पाहतोय मुकेश रॉयल चेंबूर. अंडरआर्म क्रिकेटचा थर्रार आपण अनुभवतोय. KP9 चषक 2025 ची पहिली रजनी, सेकंड राऊंडचा पहिला सामना मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे, जिथे एका बाजूला मुकेश रॉयल चेंबूर तर त्यांच्या समोर आपण पाहतोय ओमकार मलाड. चांगला बॅटल, चांगला द्वंद्व सुरू आहे. इथे मात्र स्वीप करण्याचा प्रयत्न होता, संपर्क झाला नाहीये. चांगला षटक आतापर्यंत करणने हाताळलंय. 5 चेंडूमध्ये फक्त 3 धावा खर्च केल्यात. एक महत्त्वाचा गडी सुद्धा या षटकामध्ये बाद झालाय. सुरेश सरोजला रन आउटच्या रूपामध्ये तंबूच्या आसराला पाठवल्यानंतर मात्र धावफलकाचा आलेख पूर्णपणे शांत झालाय.
शेवटचा अंतिम चेंडू. फक्त आणि फक्त 3 धावा खर्च केल्यात करणने आतापर्यंत. इथे मात्र टॅप केलंय. एका षटकाची झाले समाप्ती. एका षटकाच्या समाप्तीनंतर ओमकार मलाड 1 गडीच्या मोबदल्यावरती 4 या स्कोर कार्डवरती आहे. येणाऱ्या 18 चेंडूचा खेळ. येणाऱ्या 18 चेंडूचा खेळ अजूनही बाकी आहे. पहिल्या षटकामध्ये फक्त 4 धावा खर्च केल्यात. बॉलिंग मार्कवरती आता मात्र आपण हर्षितला पाहतोय. फक्त 4 धावा धावफलकावरती. थोडंसं स्पीडअप करा प्लीज. इथे मात्र चांगला लेग कटर पुन्हा एकदा फक्त टॅप केलाय. अरुणला आपण बॅटिंग मार्कवरती पाहतोय. फक्त थोडंसं स्वतःला शफल केलं बॅकफूटवरती आणि टॅप केलंय. एका धावेने धावफलक 5 या स्कोर कार्डवरती आहे. व्यूव्हरेजमध्ये थोडासा बदल आपण पाहतोय. भावेशला मात्र कुठेतरी आता शॉर्ट कव्हरवरती आणलंय आणि त्याच्या जागेवरती आपण पाहिलं करण सोडाला लॉंग ऑफवरती तैनात करण्यात आलंय. एसटीच्या मागे आपण शुभम लोखंडेला पाहतोय. शॉर्ट स्क्वेअर लेग. सुनील विश्वकर्मा, रोहन शिले मिड विकेटवरती आहे. इथे मध्ये टॅप करण्याचा प्रयत्न. भावेश चेंडू खाली आहे. व्यूहरचना नुकतीच मागच्या चेंडूवरती बदलली गेली होती. 2 चेंडूचा खेळ झालाय. दुसरे षटक प्रगतीपथावरती आहे. 6 धावा धावफलकावरती आहेत. दिवेश बारबे टॅप करण्याचा प्रयत्न. बेसिक्स ऑफ फिल्डिंगचा वापर मैदानाच्या आतमध्ये झालाय. करण सोडाने बॉडी लाईनला चेंडू लाईन अर्थातच चेंडूच्या अगदी समोर ठेवलंय. धावांचा विचार केला धावफलकावरती 7 धावा आहेत. येणाऱ्या 3 चेंडूचा खेळ इथूनही येणं बाकी आहे. दुसरं षटक मार्गस्थ प्रगतीपथावरती आपण पाहतोय. इथे मात्र चांगला लेग ब्रेक. स्वीप करण्याचा प्रयत्न होता. क्लम केलं फलंदाजाला. तिथे काय कट आपल्याला पाहायला मिळाला आणि हीच खासियत आहे हर्षीची. वेगावरती तर तो स्वार झाला परंतु त्यासोबतच एक क्लासिकल लेग कटर आपल्याला पाहायला मिळाला. इथे मात्र डॉट बॉल येतोय. 4 चेंडूचा खेळ झालाय. दुसऱ्या षटकातील अजूनही 2 चेंडूचा खेळ बाकी आहे. ओमकार मलाड 1 बाद 7 या स्कोर कार्डवरती आहे. हर्षित मॅन फ्रॉम ठाणे आपण पाहतोय. 2 चेंडूचा खेळ इथून येणं अजूनही बाकी आहे. इथे मात्र स्टेप आउट केलाय परंतु त्यासोबत शुभम लोखंडेला सुद्धा बीट केलंय. वाईड +1. फलंदाजाला फसवलं तर होतं परंतु लाईन खूप जास्त बाहेर होती आणि त्यामुळेच आपण पाहिलं 1 के साथ 1 फ्री. वाईड +1 धावफलक 9 या स्कोर कार्डवरती आहे.
इथे मात्र आपण पाहिलं फलंदाजाला स्टेप आउट करताना तर न्याहालं, परंतु त्यानंतर लाईन लेंथ आणि गती खूप जास्त गतिवार चेंडू होता. लेगस्टिकच्या बाहेर शुभम लोखंडेला कलेक्ट करणं शक्य झालं नाहीये आणि त्यामुळेच आपण पाहिलं KP9 चषकाच्या मुख्य होर्डिंगला सलामी देणारा वाईड +1 आलाय आणि धावफलक 9 या स्कोर कार्डवरती आहे. इथे मात्र एक खराब बॉल, नो +1. कहाणी में ट्विस्ट. धावफलक 1-4 च्या फॉर्मॅटमध्ये जाऊन पोहोचेल 11 या स्कोर कार्डवर आणि इथे मात्र छोटंसं टीम हडल आपल्याला पाहायला मिळेल. छोटंसं टीम हडल आपल्याला पाहायला मिळेल. गेमला थोडंसं स्लो डाऊन करण्याचा प्रयत्न होईल. प्रेशर प्रेशर प्रेशर. पहिल्या 3-4 चेंडूवरती आपण पाहिलं गोलंदाज हवी होता, त्यानंतर मात्र वाईड +1 आणि आता मात्र नो +1. धावफलकावरती धावा आहेत 11. येणाऱ्या 2 चेंडूचा खेळ अजूनही बाकी आहे. क्रिकेट इज अ गेम ऑफ अनसर्टेनिटी. पहिल्या 4 चेंडूवरती आपण पाहिलं कुठेतरी फलंदाज बॅकफूटवरती होता, त्यानंतर मात्र गोलंदाजाने मायनर मिस्टेक. 11 धावा धावफलकावरती आहेत. एका चेंडू मागे एक चेंडू फेअर डिलिव्हरी अजूनही झाली नाहीये. 4 धावा खर्च झाल्यात. 5वा चेंडू घेऊन गोलंदाज तयार. हर्षित. अजून एक वाईड +1. शुभम लोखंडेकडून होते चुकी. धावफलकावरती आता धावा जाऊन पोहोचतील तब्बल 13 धावा धावफलकावरती आहेत. एका चेंडूसाठी 6 धावा आतापर्यंत खर्च केल्यात. प्रेशर प्रेशर प्रेशर. KP9 चषकाचं प्रेशर, बॅटरचं प्रेशर, क्रिकेटचा प्रेशर मैदानाच्या आतमध्ये. हर्षित. विकेट कीपर येण्यामध्ये बदल आपण पाहतोय. रोहनला इंट्रोड्यूस करण्यात आलाय विकेट कीपरच्या भूमिकेमध्ये. इथे मात्र चांगला बॉल टॅप केलाय. चला अजून एक महत्त्वाची सूचना आहे. विकेट कीपरच्या मागे जे खेळाडू आहेत प्लीज आपल्याला विनंती आहे, पंचांच्या कॉलशिवाय आपण नो कॉलिंग करू नका प्लीज. पंचांशिवाय आपण नो कॉलिंग करू नका मित्रांनो. आपण मैदानाच्या आतमध्ये 3 पंच ठेवलेत, सहकार्य करा. चौदा धावा धावफलकावरती आहे. शेवटचा चेंडू येणं अजूनही बाकी आहे. इथे मात्र स्टेप आउट. रोहन थोडासा फंबल झाला, परंतु त्यानंतर मात्र आपण पाहिलं अरुण बॅक टू द पवेलियन गॉन. 14 2 षटकांच्या समाप्तीनंतर 14 धावा धावफलकावरती आहेत. या षटकामध्ये 3 एक्स्ट्रा +1च्या रूपामध्ये धावा आल्यात. चला वियंग पॅकर, माझगाव आणि गोरेगाव पॅकर्स कॅप्टन असतील तर मुख्य मंचावरती यायचं लगेचच. चला वियंग पॅकर, माझगाव आणि गोरेगाव पॅकर्स कॅप्टन मुख्य मंचावरती रिपोर्ट करा लगेचच. आपल्याला जर्सी सुद्धा सुपूर्द करण्यात येणार आहे. कॅप्टन अवेलेबल असतील तर लगेचच या मान्यवर आपली वाट बघतायत. कॅप्टन 14 धावा धावफलकावरती आहेत. 14 ऑन द स्कोर कार्ड टॅली. बॉलिंग मार्कवरती आपण पाहतोय देवेनला इंट्रोड्यूस केले गेले. मागच्या सामन्यामध्ये सुद्धा देवेनचं षटक खूप महत्त्वाचं राहिलं होतं, परंतु इथून हर्षितने केलेल्या चुका जर आपल्याला कमबॅक करायचं असेल तर देवेनला चांगली गोलंदाजी करावी लागणार आहे. 4 चांगले चेंडू, त्यानंतर मात्र एक्स्ट्राच्या रूपामध्ये धावा, थोडंसं विकेट कीपर एंडवरती चुकी आणि ओव्हरऑल 14 धावा धावफलकावरती आहेत. 1-4च्या फॉर्मॅटमध्ये 12 चेंडू मागे 14 धावा आहेत, सेन्सिबल धावा आहेत. आणि एका बाजूला दिवेश आणि त्याच्या सोबतीने देवकरण परमार या जोडीवरती आता जबाबदारी आहे. 12 चेंडूमध्ये जर अजून 15 धावा आल्या तर मॅच एक खूप चांगला पाहायला मिळेल. इथे मात्र चांगला ऑफ ब्रेक. टप्पा पडल्यानंतर आतमधल्या दिशेने आला, ड्राव करण्याचा प्रयत्न, बॅट अँड पॅडमध्ये होता गॅप. चांगलं यष्टीरक्षण. इथे मात्र आपण पाहिला चांगला फटका, चांगला हँड आय कोऑर्डिनेशन. पंधरा धावा धावफलकावरती आहेत.
स्टेप आउट केलंय, इथे मात्र डॉट बॉल आहे. देवेन पुन्हा एकदा चांगली गोलंदाजी करतोय. मागच्या सामन्यामध्ये सुद्धा अप्रतिम स्पेल हाताला. आता सुद्धा आपण पाहतोय 12 चेंडूमध्ये 14 धावा होत्या. त्यानंतर मात्र 3 चेंडूमध्ये आतापर्यंत फक्त 1 धाव खर्च केले डिक्लेअरच्या रूपामध्ये. 15 धावा धावफलकावरती आहे. 3 चेंडूचा खेळ अजूनही बाकी आहे. अजून एक चांगला बॉल बॅकफूटवरती जाऊन फक्त दिशा दिली आहे. एका धावेच्या मदतीने ओमकार मलाड 2 बाद 16 या स्कोर कार्डवरती आहे. प्रेक्षकांची सुद्धा तुडुंब गर्दी आपण या क्रीडांगणावरती पाहतोय. एक चांगलं आयोजन नियोजन सातत्याने 10वं पर्व या स्पर्धेचं आपण पाहतोय. पराग विद्यालयाचे एक अप्रतिम क्रीडांगण. इथे मात्र आपण पाहिलं एक्स्ट्राच्या रूपामध्ये धाव येईल का, तर यस वाईड +1 ऑफ ब्रेक हाताळण्याचा प्रयत्न होता. अठरा धावा धावफलकावरती आहेत. येणाऱ्या 2 चेंडूचा खेळ अजूनही बाकी आहे. इथे मात्र कमबॅक केलंय गोलंदाजाने. धावांचा विचार केला 18 धावा. शेवटचा चेंडू येणं अजूनही बाकी आहे. अजून एक वाईड बॉल आणि वाईड बॉलच्या मदतीने धावफलक 19 या स्कोर कार्डवरती आहे. एक्स्ट्राचा विचार केला तब्बल आतापर्यंत 8 धावा या एक्स्ट्राच्या रूपामध्ये आहेत. इथे मात्र ऑब्रेक चांगला चेंडू आहे. टप्पा पाडल्यानंतर चेंडू थोडासा आतमधल्या दिशेने आला. डॉट बॉलचे संकेत येत आहेत. 3 षटकांची झाली समाप्ती. 19 धावा धावफलकावरती आहेत. धावा धावफलकावरती आहेत. मनगटाचा वापर केला देवकरण परमार. मीरा भाईंदर परिसरातील एक चांगला खेळाडू आपण पाहतोय. मी विनंती करेन सन्माननीय आदरणीय अजयजी पाटील सर प्लीज येऊन मुख्य मंचावरती विराजमान व्हायचे. आपली जागा ही मुख्य मंचावरती आहे. आपण पाहतोय सन्माननीय आदरणीय अजयजी पाटील साहेबांची उपस्थिती. वेलकम सर. आगतम स्वागतम सुस्वागतम. KP9 चषकामध्ये आपलं हृदयाच्या अंतकणाने करूया वेलकम. इथे मात्र लेग ब्रेक चेंडू होता. आदित्याला न्याहाल स्वीप केले. तिथे एका धावेने धावफलक 21 या स्कोर कार्डवरती आहे. +1 धावफलक आपण पोहोचणारे तब्बल 23 या स्कोर कार्डवर. अजून एक टॅप. नो लुक टॅप करण्याचा प्रयत्न होता. रन आउटच्या रूपामध्ये आपण पाहतोय. देवकरण परमार बॅक टू द पवेलियन गॉन.
23 धावा धावफलकावरती देणाऱ्या 3 चेंडूचा खेळ इथूनही बाकी आहे. नेक्स्ट मॅचसाठी टॉससाठी आपण दोन्ही संघांनी रेडी राहायचे. इनिंग ब्रेकमध्ये आपल्याला रिपोर्ट करणं बंधनकारक आहे. एका बाजूला यंग पॅकर माझगाव आणि त्यांच्या विपक्ष गोरेगाव पॅकर्स. इथे मात्र मातंग सारंग स्ट्रेट बॅटेड येतोय हा दमदार असरदार मच निडेड. 4 धाव्याने धावफलक 28. अजूनही येणाऱ्या शेवटचा चेंडूचा अर्थातच खेळ बाकी आहे. आल्या आल्या मात्र मातंग सारंग थोडासा धीम्या गतीचा चेंडू होता. 28 धावा धावफलकावरती आहेत. इथे मात्र रनआउटची संधी आहे. चला वियंग पॅकर माझगाव आणि गोरेगाव पॅकर्स टॉस साठी या लगेचच. वियंग पॅकर माझगाव आणि गोरेगाव पॅकर्स टॉस साठी या. चला सुरुवात करायची आहे प्लीज. 2 बॅटर्स ऑलरेडी मैदानाच्या आतमध्ये दाखल झाल्यात. एकोणतीस धावांचा पाठलाग करायचा आहे आणि या पाठलागासाठी आपण प्रारंभिक जोडी मैदानाच्या आतमध्ये पाहतोय. एका बाजूला शुभम लोखंडे मिस्टर 360 डिग्री म्हणून ज्याची ओळख आहे, तर त्याच्या सोबतीने गांगुली म्हणून ज्याची ओळख अंडर क्रिकेटमध्ये राहिली आहे सुनील विश्वकर्माला आपण पाहतोय. भांडूप नगरीमध्ये या दोघांचं आज आगमन झालंय आणि बॉलिंग ट्रॅकवरती आपण पाहिलं कांजूरमार्ग परिसरातील एक प्रतिभावान अष्टपैलू खेळाडू मतंग सारंगला आपण पाहतोय, ज्याने मात्र आल्या आल्यास वनडी नंतर मात्र मोठा फटका स्ट्रेट बॅटेड स्ट्रोकने लगावला आणि धावफलकाला चालना दिली आहे. सेकंड इनिंगला होते सुरुवात, तर नाण्याची दुसरी बाजू आपण चाचपडतोय. 29चा पाठलाग करायचा आहे. इथे मात्र चांगला ऑफ ब्रेक टप्पा पाडल्यानंतर आपण पाहिलं थोडंसं चेंडू ड्रिफ्ट झालाय. ऑफ ब्रेकचा वापर
इथे नो लुक टॅप करण्याचा प्रयत्न आणि हीच ओळख आहे शुभम लोखंडेचा. जर आपण विचार केला एक स्टायलिश खेळाडू म्हणून त्याच्याकडे सातत्याने पाहिलं गेलं आहे. मागच्या काही हंगामामध्ये शुभम लोखंडे नाव नेहमी मुंबई क्रिकेटमध्ये चर्चेमध्ये राहिलं आहे. तोच आपण मैदानाच्या आतमध्ये शुभम लोखंडे पाहतोय, परंतु त्याच्यासमोर मतंग सारंग नावाचं आव्हान आहे. पुन्हा एकदा चेंडूला जाऊ दिला, टप्पा पाडल्यानंतर पुन्हा एकदा चेंडू आतमधल्या दिशेने आलाय. मतंग सारंग अजून एक डॉट बॉल. 29 धावांचा पाठलाग करताना प्रारंभिक 3 चेंडूवरती फक्त 1 धाव आतापर्यंत खर्च केली मतंगने. स्टेप आउट केलंय, फील्ड सेटअप बदलल्यानंतर मात्र स्विच हिटचा वापर. धावफलकावरती धावा आहेत 2, येणारे चेंडू अजूनही बाकी आहेत 2. इथे मात्र फक्त दिशा दिली आहे. सेन्सिबल क्रिकेट. 5 चेंडूचा खेळ झालाय, 3 धावा धावफलकावरती आहेत. मागच्या जर आपण इनिंगचा आढावा घेतला त्या इनिंगमध्ये सुद्धा फक्त 4 धावा होत्या पहिल्या षटकामध्ये. शेवटचा चेंडू अजूनही बाकी आहे, धावफलकावरती धावा आहेत 3. पहिलं षटक विकेट काढण्याच्या प्रयत्नांमध्ये चिकी सिंगल कंप्लीट झालाय. एका षटकाची झाली समाप्ती. आपण पाहिला मुकेश रॉयल चेंबूर 4 या स्कोर कार्डवरती आहे. पहिल्या इनिंगमध्ये सुद्धा पहिल्या षटकामध्ये 4 धावा होत्या. आता येणाऱ्या 18 चेंडूचा खेळ अजूनही बाकी आहे, 25 धावा करायचे आहेत. बॉलिंग मार्कवरती आता मात्र सागरला इंट्रोड्यूस करण्यात आले. चला स्पीडअप करा थोडंसं. 18 मध्ये 25 ची गरज अजूनही आहे. ओपनिंग पेअर मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. इथे स्वीप केलं चेंडूला, एका वेगळ्या अंदाजामध्ये स्वीप केलं. तिथे 5 धावा धावफलकावरती आहे. तर अजून येणाऱ्या 17 मध्ये 24 ची गरज आहे. ओमकार मलाड विपक्ष आपण पाहतोय मुकेश रॉयल चेंबूर. हलक्या हाताने फक्त पुश केले आणि सिंगलच्या मदतीने धावफलक 6 या स्कोर कार्डवरती आहे. आपण पाहतोय अजयजी पाटील सरांच्या शुभ हस्ते गोरेगाव पॅकर या संघाला जर्सी प्रदान करण्यात येते. कॅमेरामॅनला सुद्धा विनंती आहे, क्षणचित्र आपण टिपायची आहेत.
अजयजी पाटील सरांचं शुभ हस्ते आपण पाहतोय त्यांच्याच वतीने देण्यात आलेली गोरेगाव पॅकर्ससाठी जर्सी आणि KP9 चषकाची खासियत आहे प्रत्येक संघावरती आपण त्यांच्या खांद्यावरती टी शर्ट पाहतोय टॉससाठी सुद्धा रेडी राहायचं आपण गोरेगाव पॅकर्स संघाचा करण्यात आलेला आहे वियंग पॅकर माझगाव संघ कॅप्टन या प्लीज प्रतिनिधी लगेचच यायचे वियंग पॅकर माझगाव कॅप्टन पाठवा लगेचच अभि आलेला आहे आपल्यासोबत इथे मात्र हलक्या हाताने आपण पाहतोय फक्त दिशा दिली आहे धावफलक जाऊन पोहोचेल 8 या स्कोर कार्डवरती येणाऱ्या 12 चेंडूमध्ये अजूनही 21 धावांची गरज आहे थोडंसं कठीण चेस आपण पाहतोय 10.50च्या सरासरीने धावा करायच्या आहेत 12 मध्ये 21 ची गरज 10.50च्या सरासरीने धावा करायच्या आहेत इथे मात्र आपण पाहिलं नो प्लस धाव घेण्याचा प्रयत्न आहे वेगाने धाव कंप्लीट केली आहे नो प्लस 1 धावफलक जाऊन पोहोचणार आहे तब्बल 10 या स्कोर कार्डवर येणाऱ्या 12 चेंडूमध्ये अजूनही 19 धावांची गरज आहे इथे मात्र डॉट बॉल येतोय चांगला लेग ब्रेक कमबॅक केलंय गोलंदाजाने अरुणला आपण पाहतोय स्टेप आउट केलाय पुन्हा एकदा फक्त दिशा दिली आहे आणि धावफलक थेंबे थेंबे तळे साचवण्याचा प्रयत्न मुकेश रॉयल चेंबूर संघाकडून होतोय परंतु इथून कोणत्या तरी एका बॅटरला गिअर बदलणं गरजेचं आहे कारण येणाऱ्या 10 चेंडूमध्ये अजूनही 18 धावांची गरज आहे काळाची गरज सध्या गिअर बदलणं आहे 29चा पाठलाग करायचा होता प्रयत्न से सुरू स्टेट बॅटेड स्ट्रोक रनआउटची संधी डायरेक्ट हिट ऑलवेज डेंजरस बॅक टू द पवेलियन बॅटरला जावं लागणार आहे सुनील होतोय बाद गॉन
इथे मात्र टॅपचा फटका आपण पाहतोय. लेझी अलेगेन्स 4 धावेने धावफलक 18 या स्कोर कार्ड वरती आहे. आता मात्र समीकरण बदलतंय. शुभम लोखंडे 7 मध्ये 11ची गरज अजूनही आहे. कहाणी में आता हुआ ट्विस्ट आणि शुभम लोखंडे मैदानाच्या आतमध्ये सांगतोय पिक्चर अभी बाकी है मेरे दोस्त. 7 मध्ये 11ची गरज. PN लोखंडे मारचा खेळाडू आपण मैदानाच्या आतमध्ये पाहतोय. अजून एक टॅप करण्याचा प्रयत्न होता. सिंगलने मात्र धावफलक पुढे सरसावलं जाईल. समीकरण येऊन थांबणारा येणाऱ्या 6 चेंडूमध्ये आता 10 धावेंची गरज आहे. मातंग सारंगने शेवटच्या षटकामध्ये खेळलेला चौकार मात्र समीकरणामध्ये डिफरन्स आणेल काय सुद्धा बघण्यासारखं आहे. कारण 10 धावेंची गरज आहे. मोक्याच्या क्षणी मतंग सारंगच्या फळीतून आलेला चौकार कुठेतरी मात्र धावफलकाला गती प्रदान केली आहे. परंतु अजूनही मॅच ऑन आहे. 6 मध्ये 10 धावेंची गरज आहे. आपण पाहतोय भांडूपचा मानाचा स्वाभिमानाचा अभिमानाचा चषक म्हणजेच KP9 चषक. का मॅच आतापर्यंत रंगली आहे. प्रेक्षकांची सुद्धा गर्दी आपण पाहतोय अलोट या क्रीडांगणावरती आहे. पराग विद्यालयाचं ऐतिहासिक क्रीडांगण आहे. 10वं पर्व या स्पर्धेचं आपण पाहतोय. आणि बॉलिंग ट्रॅकवरती आपण पाहतोय अंधेरी अंबोलीचा सितारा म्हणजेच पराग शिंदे. लेजंड ऑफ गेम म्हणून सुद्धा ज्याची ओळख आहे. आता मात्र मैदानाच्या आतमध्ये 10 धावा डिफेंड करायचे आहेत. समोर आपण पाहिलं चेंबूरचा यंग डायनामिक ऑलराऊंडर शुभम लोखंडे आहे. तर एक चांगला बॅटल पाहायला मिळेल. शुभमचा विचार केला आतापर्यंत 17 चेंडू मागे 15 धावा त्याच्या फळीतून आल्यात. एक तर्फी एक हाती किल्ला लढवतोय पराग विरुद्ध शुभम. पहिल्या चेंडूवरतीच पुश केलाय. डायरेक्ट फेकी झाली असती तर कदाचित शुभमला बाद व्हावं लागलं असतं. परंतु इथे मॅच अजूनही ऑन आहे. 5 मध्ये 9 धाव्यांची गरज अजूनही आहे. बॅटिंग मार्कवरती आपण कॅप्टन कूलला पाहतोय. आपण पाहतोय सन्माननीय आदरणीय योगीजी सावंत साहेब महाराष्ट्र नवनिर्माण सेना महाराष्ट्र उपाध्यक्ष आणि त्यांच्या सोबतीने आपण पाहतोय सन्माननीय आदरणीय श्रीजी सावंत साहेब महाराष्ट्र नवनिर्माण सेना नेते. या दोघांची उपस्थिती आपण पाहतोय. वेलकम करूया सर्व मान्यवरांचं. आपण पाहतोय सन्माननीय आदरणीय योगीजी सावंत साहेब महाराष्ट्र नवनिर्माण सेना उपाध्यक्ष महाराष्ट्र आणि श्रीजी सावंत साहेब महाराष्ट्र नवनिर्माण सेना नेते. आपण पाहतोय सन्माननीय आदरणीय योगीजी सावंत साहेब महाराष्ट्र नवनिर्माण सेना उपाध्यक्ष महाराष्ट्र आणि त्यांच्या जोडीने आपण पाहतोय सन्माननीय आदरणीय श्रीजी सावंत साहेब महाराष्ट्र नवनिर्माण सेना नेते. दोघांचं करूया वेलकम. आगतम स्वागतम सुस्वागतम. भांडूपचा मानाचा चषक KP9 चषकामध्ये आपण पाहतोय मान्यवरांची उपस्थिती. महाराष्ट्र नवनिर्माण सेना उपाध्यक्ष महाराष्ट्र योगीजी सावंत साहेब आणि सन्माननीय आदरणीय महाराष्ट्र नवनिर्माण सेना नेते श्रीजी सावंत साहेबांची उपस्थिती आपण पाहतो. वेलकम. शब्द सुमनाने करूया दोन्ही मान्यवरांचं वेलकम. आगतम स्वागतम सुस्वागतम. आपण पाहतोय योगीजी सावंत साहेब महाराष्ट्र नवनिर्माण सेना उपाध्यक्ष महाराष्ट्र आणि सन्माननीय आदरणीय श्रीजी सावंत साहेब महाराष्ट्र नवनिर्माण सेना नेते. वेलकम सर. या दोन्ही मान्यवरांचं करूया वेलकम. इथे मात्र फटका चांगला आहे. रनआउटच्या रूपामध्ये लागतोय झटका. बॅटर बॅक टू द पवेलियन. रोहन शिलेला जावं लागेल तंबूच्या आसराला. महत्वाचा सामना मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे. मॅच नंबर 3 सुरू आहे. समीकरणाचा विचार केला येणाऱ्या 3 मध्ये अजूनही 8 धाव्यांची गरज आहे. 3 मध्ये 8 धाव्यांची गरज आहे. एका बाजूला आपण पाहतोय मुकेश रॉयल चेंबूर त्यांच्या विपक्ष ओमकार मलाड. स्टेट बॅटेड स्ट्रोक. चांगला कॅच तिथे आपण पाहतोय. प्रयत्न चांगले होते. शुभम लोखंडे आपण पाहिलं तब्बल 16 धावा त्याच्या फळीतून आल्यात. प्रयत्न त्याने मैदानाच्या आतमध्ये केलेत परंतु एक चांगला झेल आपण पाहतोय. व्हॉट अ कॅच. कॅच ऑफ द नाईट. कारण जर हा चौकार गेला असता तर पूर्णपणे मोमेंटम शिफ्ट झालं असतं. परंतु आता समीकरण बदलतंय. येणाऱ्या 2 चेंडूमध्ये आता 8 धाव्यांची गरज आहे. बॅटिंग मार्कवरती आपण पाहतोय राहुल सुरवडे. लॅबोला इंट्रोड्यूस केलं गेलं. मॅच इथूनही बनू शकते.
राहुल सुरवडे आणि अर्थातच अनेक वेळा असे कारनामे केले आहेत, असे विक्रम त्याच्या नावावरती आहेत, परंतु आज पुन्हा एकदा शून्यापासून विश्व निर्माण करावं लागेल. दिवेश पारवे थोडंसं फंबल तिथे पाहायला मिळालं, बॅकअप आहे. एक मध्ये 8 करायचे. स्टेप आउट आणि यस जावं लागेल मैदानाच्या बाहेर. बॉक्स आउट. सामना समाप्त होतोय. ओमकार मलाड संघ मात्र इथे विजय संपादन करतोय. आडलग मुकेश रॉयल चेंबूर प्रयत्न आपण चांगले केले. शुभम लोखंडेने एकतर्फी किल्ला लढवण्याचा प्रयत्न केला. मॅन ऑफ द मॅच आपण पाहतोय मॅचचा